तर एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक होती आहे। वरळीच्या हॉटेल फोर सीझन्स मध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुंबईमध्ये महत्त्वाची बैठकीसाठी महत्त्वाचे नेते मवियाचे उपस्थित राहणार आहेत। वरळीच्या फोर सीझन मध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणची दृश्य आता आपण पाहतो। या ठिकाणी मवियाची महत्त्वाची बैठक होतीये। महाविकास आघाडीचे घटक पक्ष या बैठकीला उपस्थित असतील। घटक पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित राहून जागा वाटपावरती चर्चा करणार आहेत। थोड्याच वेळामध्ये बैठक सुरू होते। हॉटेल फोर सीझन मध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महाविकास आघाडीची अत्यंत महत्त्वाची जागा वाटपासंदर्भातली ही बैठक, ज्या बैठकीला महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षांचे नेतृत्व उपस्थित राहतात। शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होतीये। तर वंचित बहुजन आघाडीला सुद्धा बैठकीचं निमंत्रण मिळालेलं आहे। या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचे जे जागा वाटप आहे, जागा वाटपांचा जो फॉर्म्युला आहे तो ठरला जाणार आहे। स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत। स्वप्नील, तृप्ती, महाविकास आघाडीची बैठक काही वेळातच सुरू झाली होईल, कारण या ठिकाणी सर्व महाविकास आघाडीचे प्रमुख नेते दाखल झाले आहेत। शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, जितेंद्र आव्हाड आहेत, संजय राऊत स्वतः या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। फोर सीझन हॉटेलच्या बाहेर आपण आहोत आणि याच ठिकाणी आता खरं तर महाविकास आघाडीच्या लोकसभा संदर्भातली जागा जे वाटप आहे त्याचा आढावा आहे तो घेण्यात येईल। एकूण सर्व जागा वाटपावरती चर्चा होईल आणि नवीन फॉर्म्युला हा जागा वाटपाचा आज ठरेल। सर्व चर्चा आधीच झालेली आहे, मात्र नक्की जागा वाटपाचं सूत्र कसं असणार, ज्या जागांवरती पेच निर्माण झालाय या जागांवरती संदर्भात आज चर्चा होईल। एकूणच वंचितच्या भूमिकेसंदर्भात चर्चा होणार आहे। वंचितला किती जागा सोडायच्या, खरं तर 2 जागा या वंचितला महाविकास आघाडीकडून सोडण्यात येणार आहे। त्यामुळे या जागा ठाकरे गटाच्या कोट्यातून देण्यात येणार की महाविकास आघाडी वेगळ्या जागा या वंचितला जाणार, या संदर्भात चर्चा सुरू आहे। त्यामुळे सध्या जो 20-18-10चा फॉर्म्युला ठरलेला आहे यामध्ये काही बदल होतो का? 2 जागा जर वंचितला ठाकरे गटाकडून द्याव्या लागल्या तर ठाकरे गटाला 18 जागांवरती समाधान मानावं लागणार आहे। मात्र एकूणच सर्वाधिक जागा या ठिकाणी ठाकरे गटाची मागणी आहे। त्यामुळे विद्यमान खासदारांच्या जागेत असेल आणखी 4 मत, एकूण 22 लोकसभा मतदारसंघ हे ठाकरे गटाकडून मागण्यात आलेले। त्यामुळे आताच्या या चर्चेमध्ये खरं तर ही शेवटची चर्चा असू शकते। आजच्याच बैठकीमध्ये महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरू शकतो। अनेक ठिकाणी लोकसभा उमेदवार सुद्धा जाहीर करण्यात आले, मात्र ज्या जागांवरती पेच निर्माण झालाय या जागांवरती प्रामुख्याने आज चर्चा होईल। खरं तर वरिष्ठ नेत्यांमध्ये आज चर्चा सुरू आहे। त्यामुळे नक्कीच आजच्या बैठकीमध्ये कुठेतरी समाधानकारक उत्तर आहे ती जनतेला, कार्यकर्त्यांना मिळेल आणि सर्वच जागांवरती जो पेच निर्माण झालेला आहे, काही प्रमुख जागा आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा आज निर्णय येईल अशी शक्यता आहे। तृप्ती, सेनेनं जास्त जागा मागितलेल्या आहेत। काँग्रेसची या संदर्भामध्ये काय भूमिका आहे? काँग्रेसचे कोण महत्त्वाचे नेते बैठकीसाठी पोहोचले? नक्की शिवसेनेने जास्त जागा मागितलेल्या आहेत, दरम्यान काँग्रेस सुद्धा कुठेतरी जास्त जागांची मागणी करत आहे। एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा जास्त जागा पाहिजेत, मात्र गणित कुठेतरी आजच्या या बैठकीमध्ये सुटू शकतं। एकूणच काँग्रेसची बात केली तर काँग्रेसकडून या ठिकाणी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, त्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती घेते। बाळासाहेब थोरात अद्यापही बैठकीला दाखल झाले नसले तरी थोड्याच वेळामध्ये ते या फोर सीझन हॉटेलमध्ये दाखल होतील आणि या चर्चेला सुरुवात होईल अशा प्रकारची माहिती समोर येते। मात्र एकूण सर्व जागांची चाचपणी झालेली आहे। दरम्यान सांगली आणि कोल्हापूर या जागेवरून खरं तर काँग्रेसचं अनेक चर्चा आहे ती सुरू आहे। 2 जागांवरती पेच ठाकरे गटामध्ये आणि काँग्रेसमध्ये निर्माण झालेला आहे, त्यामुळे त्या जागांसंदर्भातला पेच आज या बैठकीमध्ये सुटू शकतो। स्वप्नील, धन्यवाद या माहितीसाठी। तर ही महत्त्वाची बैठक फोर सीझन हॉटेलमध्ये आणि या बैठकीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार आहे। शिवसेनेनं जास्त जागांची मागणी केलेली आहे आणि याला मान्यता मिळते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। याशिवाय राष्ट्रवादी आणि काँग्रेस किती जागा मागतायत, किती जागांचा फॉर्म्युला निश्चित होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। जागा वाटपावरती तोडगा काढण्यासाठी ही महत्त्वाची बैठक आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक, जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत सुद्धा बैठकीला उपस्थित झालेले आहेत। थोड्याच वेळामध्ये बाळासाहेब थोरात सुद्धा या बैठकीसाठी पोहोचतील। वंचित बहुजन आघाडीला ज्या जागा दिल्या जाणार आहेत त्या जागांचे आकडेवारी निश्चित होणार आहे। याशिवाय कोणाच्या कोट्यामधून या जागा दिल्या जातात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।